अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, सत श्री अकाल मेरे दोस्तों। आज इतवारा वाहतुक पुलिस की आज जबरदस्त कार्रवाई है देगलूर नाके पे देखने में आई है कि पिछले कई दिनों से यहाँ पे कॉम्प्लेक्स हैं, होटल है जिनके पार्किंग नहीं है खुद के, और रोड पे किस तरीके से गाड़ियाँ रोड पे गाड़ियाँ और फोर व्हीलर किस तरीके से लगा के चल जाते बिंदास, वो कई दिनों तक रहते। इसके लिए यहाँ पर हमेशा जो है वाहतुक की कुंडी होती है, ट्रैफिक जाम होती है। इसलिए आज इतवारा वाहतुक पुलिस स्टेशन है जो ट्रैफक के, ये आज पीआई साहब है, उनकी टीम है और क्यूआरटी भी दी हुई है। खास करके एसपी साहब के ये नेतृत्व में एक सबसे बड़ा अहम काम हो रहा कि गाड़ियों पर फाइन मारे जा रहा और जो अपने तरीके से और पार्किंग में लगाया जाए, इस तरीके का आह्वान भी करे जा रहा। तो पीआई साहब से जानते हैं इतवारे के अंदर किस तरीके से अभी तक कार्रवाई हुई है और कितने कार्रवाई है और आह्वान क्या करना चाहेंगे लोगों को। वाहतूक कोंडी देगलूर नाक्यावर नेहमी राहते, त्यासाठी कारवाई काय? आदरणीय एसपी सर, आदरणीय डीवायएसपी इतवारा सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे देगलूर नाका, हैदराबाद रोड, कविता हॉटेल ते बापना ते बरकत कॉम्प्लेक्स ते टायर बोर्ड आणि देगलूर नाका ते बरकी चौक अशा प्रकारची मोहीम आमची दररोज चालू असते। आदरणीय एसपी सरांनी आम्हाला आमच्या मदतीसाठी ही कोंडी कायमस्वरूपी बंद व्हावी म्हणून आम्हाला आरसीपी प्लॉटून रोज दिला जातो आणि त्यामुळे आम्ही अशी ही मोहीम राबवून वाहनावर केसेस करणे, जुने झालेले बंद झालेले वाहने विनाकारण रोडवर लावून ठेवणे, त्याच्यामुळे जे की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ज्यांनी की रोड टॅक्स प्रत्येकाने भरलेला आहे, त्यांचा अधिकार आहे, त्यांना त्रास होईल अशा पद्धतीची जी वाहनं आहेत त्या आम्ही टो सुद्धा करतो नगरपालिकेच्या मदतीने। आम्हाला नगरपालिका पण अतिक्रमण पथक मदत करते आणि आम्ही संयुक्त कारवाई करत असतो आणि त्याच्यामुळे फार मोठा फरक आम्हाला या सतत केलेल्या कारवाईमुळे आम्हाला स्वतःला सुद्धा जाणवत आहे। आता आपण बघितलं तर देगलूर नाका ते बापना कवितापर्यंत पूर्ण रोड तुम्हाला मोकळा दिसेल। आपण आता बघू शकता, छायाचित्र घेऊ शकता। त्याचं फलित हे आहे की आमची रोजच्या रोज चालू होणारी मोहीम आणि वरिष्ठांनी दिलेले मार्गदर्शन। तर तात्पुरतच खुल्लं दिसते रोड, एखाद दिवस जर कारवाई झालीवर पुन्हा तोच गाडे, पुन्हा तोच फोर व्हीलर रस्त्यावर राहतात, म्हणजे हे काय नेमकं थोड्या दिवसात राहणार का कायम सर? त्याच्यासाठीची सततची मोहीम आहे, कारण त्या लागलेल्या लोकांना वाईट सवयी, चांगल्या सवयीपेक्षा वाईट सवयी फार लवकर लागतात। कुठे बी आपलं मनाला आलं तिथं वाहन पार्क करायचं, काहीतरी खरेदी करायचं, रस्त्यावर ज्याच्या मनाला येईल त्याने गाड्या लावायचा, पब्लिकला येण्या जाण्याची कत्तही फिकीर न ठेवणे, त्याचं काहीच देणं घेणं नाही, आपला व्यापार चालावा हेच उद्दिष्ट त्यांचं असल्यामुळे ही मोहीम आम्ही सतत चालू ठेवणार आहोत। सर आपण फोर व्हीलर जे नेहमी आहे ते राहतात, बसेस आहे, त्याच्यावर काय आपण कारवाई केली? आपण त्याला वारंवार सूचना केलेल्या आहेत। सदरची ठिकाणी पार्किंगचं नाही तर आपण त्या गाडीवाल्याला समजून सांगितले, फोर व्हीलरचे पार्किंग करतात अधिकृत आहे का पार्किंग? नाही तर रोडच्या एका बाजूला लावून ते लग्न शादीचा कार्यक्रम असल्यामुळं त्याला आम्ही समजून सांगितलेलं आहे। जो बी कोणी मालक असेल त्याला वेळोवेळी विनंती केली किंवा रहदारीला अडथळा होणार नाही, आपल्यामुळं इतर त्रास होता कामा नये अशा योग्य सूचना दिलेल्या आहेत। पुन्हा हॉटेल मालक यांना आपण सांगितलेलं आहे की आपल्या हॉटेलच्या समोर जे बी वाहन लागेल ते आपल्या हॉटेलच्या समोर व्यवस्थित पार्क करणे, रोडवर टाकता कामा नये। त्याच्यानंतर आपण गाडेवाले, फ्रूटवाले यांना वेळोवेळी सांगितलेलं आहे की आपण रोडवर गाडी न लावता एका साईडला गाडी लावून आपला व्यवसाय चालू ठेवावा। आज गाडी आम्ही बघितलं की जे बाबा पेट्रोल पंपच्या समोर जे नेहमी गाडी लावायचे, तर त्याच्यामुळे अनेक लोकांचा त्रास होता आणि अनेक लोकांची तक्रार सुद्धा होती, ते गाड्या आता दिसत नाही, म्हणजे नेमकं काय झालं? त्याला 4 दिवसापासून आपण कंटिन्यू मध्ये सांगत आहोत, गाडीवाल्याशी बोलणं झालेलं आहे, त्याला संपर्क साधून त्याला विनंती केली की तुम्ही रहदारीला अडथळा आणू नका, हे व्यवस्थित एका बाजूला कुठेतरी तुमचा व्यवसाय सुरू ठेवा, अशा प्रकारचे आपण त्याला प्रत्येकाला सांगितलेलं आहे। सर हॉटेलवाल्याचं जसं आपण म्हणले की हॉटेलवाल्या गाडीवर तर आपण फाईन केले असतील, अनेक इथं शेकडो फाईन झाले असतील गाड्यावर कारवाई। हॉटेलवाल्यांची जे चूक आहे, जेवायला लोक येतात ते त्यांचे गिराईक असतात, त्याच्यावर आपण फाईन फाडतो, हॉटेलवाल्यांना कोणी नोटीस वगैरे त्यांच्यावर काही कारवाई केली का आता? बरोबर आहे आपलं म्हणणं। आम्ही हॉटेलवाल्याशी समन्वय साधून त्यांना समजावून सांगितलेलं आहे की तुमच्यामुळे तुमचं हॉटेल आहे म्हणून गिराईक येतं आणि ते वाहनं व्यवस्थित लावणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे। आपण त्यांना सांगावं आणि लय गर्दी व्हायचं आपले माणसं नेमावेत आणि वाहने पार्किंगमध्ये व्यवस्थित लावून घ्यावं, जेणेकरून एखादा
दुर्दैवी अपघात घडू नये हाच आमचा उद्देश आहे. किती झाले असेल सर आता पण अनेक दिवसापासून आपला हे कारवाई सुरू आहे, आकडा काय होतील कारवाईचा? तसं मला आता टोटल नाही सांगता येणार सॉरी, कारण ते डिटेल मारल्यानंतर या आमच्या पंधरवाड्याची कारवाई किती आहे, फाईनचा आकडा लाखामध्ये कोटीमध्ये आहे ते आम्ही नंतर सांगू शकतो. आता आम्ही डे टू डे सांगू शकत नाही, कारण पूर्ण टोटल मारावं लागतं. काय आव्हान करणार आपण ते? त्याला पोलीस प्रशासनातर्फे एक विनंती आहे, त्यांनी व्यवस्थित कसल्याही प्रकारचे अडथळा होणार नाही रोडवर, व्यवस्थित गाडी लावणे, ऑटो व्यवस्थित पार्क करणे, मोटरसायकल टू व्हीलर व्यवस्थित पार्क करणे, आपली आपली प्रवासी वाहतूक व्यवस्थित ऑटोवाले याला अनेक वेळा आपण समजून सांगितलेलं आहे. त्याच्यावर आपण दंडात्मक कारवाई सुद्धा करतो, पण काही ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत, काही ऐकण्याच्या मनस्थितीत राहत नाही. त्याच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये काही सुधारणा घडून येईल. बऱ्याचशा ठिकाणी एक 10-20% मध्ये फरक पडलेला आहे, त्याच्या पुढे कालांतरानं पडत राहील फरक.